नमस्कार. मी तुम्हाला उपवासाचे अनेक पदार्थ दाखवलेले आहेत. तर आज जी दाखवणार आहे ती मी उपवासाची आमटी दाखवणार आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे तूप, शेंगदाणे किंवा शेंगदाण्याचा कूट घेतला तरी चालतो. कारण आपल्याला शेंगदाणे आणि मिरच्या ह्या मिक्सरमधून आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत. पण मी शेंगदाण्याचा कूट आणि मिरच्या हे वाटून घेणार आहे मिक्सरमधून. आणि त्यासाठी साहित्य लागणार आहे मीठ आणि जिरे. काही भागामध्ये उपवासाला जिरे चालतात, त्यांनी जिरे टाकायचे. ज्यांनी जिरे चालत नाहीत त्यांनी जिरे टाकायचे नाहीत. तर कोणी कोणी ह्यामध्ये मीठसुद्धा उपवासाचं सेंधे लावून टाकतात, तर ते मीठ ते टाकायचं आहे. मी साधं मीठ चालतं त्यामुळे मी साधं मीठ घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे कोणाला ज्या भागामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर चालत असेल तर कढीपत्ता कोथिंबीरही टाकू शकतात. पण आमच्या भागामध्ये कढीपत्ता कोथिंबीर हे उपवासाला चालत नाही, म्हणून कढीपत्ता मी कोथिंबीर टाकत नाही आहे. तर आता आपण जे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, शेंगदाण्याचं कूट आणि मिरच्या ज्या आहेत त्या आपण मिक्सरमधून वाटून घेऊयात. जेव्हा आपण भगर करतो, बिना कुटाची भगर करतो, तेव्हा ही आमटी जी आहे ती अतिशय छान लागते. तर आता शेंगदाण्याचं कूट आणि मिरच्या ह्या वाटून घेऊयात. मी आता हे शेंगदाण्याचं कूट आणि मिरच्या ज्या आहेत ते वाटून घेतलेल्या आहेत. ह्या आमटीतला महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. हे माझ्याकडून चुकून सांगायचं राहिलं होतं. तर पाणी हे घ्यायचं आहे. आता मी तूप हे गरम करायला ठेवलेलं आहे. कोणाला जर लाल तिखट चालत असेल तर लाल तिखट टाकून पण आमटी करू शकतात. पण मोस्टली लाल तिखट हे चालत नाही उपवासाला, कारण त्यात धने आणि मीठ वगैरे टाकलेलं असतं. आता ह्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊयात. जिरे टाकल्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे. आपल्याला जेवढी आमटी करायची तेवढं पाणी टाकायचं आहे आपल्याला त्यामध्ये. पाणी टाकल्यानंतर आपल्याला त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि पाणी उकळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हा जो शेंगदाण्याचा कूट वाटलेला आहे तो त्यामध्ये टाकून द्यायचा आहे. आता हे पाणी जे आहे ते उकळले, आपण त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊन हलवून घेऊयात. तर अशा प्रकारे झालेली आहे उपवासाची शेंगदाण्याच्या कुटाची आमटी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.